शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नाही। मृत्यूनंतर प्रत्येकाच्या शरीराची माती होते, मातीत मरणारे अनेक असतात पण मातीसाठी मरणारे कमी असतात। सह्याद्रीच्या कडेकपारीतील मराठी मुलखातल्या मराठी माणसावर जेव्हा जेव्हा मातीसाठी मरण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा वडू बुद्रुकच्या जंगलात भीमेच्या काठी शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्यानं वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी धीरोदात्तपणे मृत्यूला कवटाळलं पण शिवरायांच्या स्वराज्याला तोशीष लागू दिली नाही, अशा माझ्या छत्रपती शंभूरायांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा वेध मी आजच्या माझ्या व्याख्यानात घेणार आहे। म्हणजे तुम्ही आम्ही सगळ्यांना माहिती आहे की आपण म्हणतो बघा, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं शंभूराजांचे पाय अगदी त्यांची बुद्धिमत्ता त्यांचं कौशल्य लहानपणीच कळलं होतं आणि मोठमोठ्या सरदारांना कळलं होतं। नवे नवे औरंगजेबाचा सरदार मिर्झा राजाला पण कळलं होतं। कधी माहितीये? पुरंदरचा तह झाला होता, राजांनी 23 गड दिले होते। कोणते माहिती आहेत ना? पुरंदर, रुद्रमाळ, कोंढाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागडा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरबखन, माऊली, पळसखोल या 23 किल्ल्यांची नावं घ्यायला मला दम लागला, पण आमच्या शिवरायांनी एका दमात ते मिर्झाच्या ताब्यात दिले होते। आणि त्यावेळेची अवघड अवस्था अशी होती की मोगली दरबाराची ही रीत आहे आणि तो मिर्झा बर का एका युद्ध नीती निपुण आहे की त्याला माहितीये शिवराय किती चलाक आहेत, त्याला माहितीये शिवरायांनी अनेकांना धडा शिकवला। त्यांना अटच टाकली होती की हे 23 गड नुसते देतो म्हणून आम्ही मानणार नाही, ते जोपर्यंत आमच्या ताब्यात येत नाहीत तोपर्यंत तुमचा पुत्र आमच्याकडे पोलीस राहील। आणि तेव्हा शंभूराजांचं वय वर्ष होतं 8, 1665 साल। शंभूराजांचा जन्म आहे 1657चा आणि त्यावेळेच्या रीतीप्रमाणे मिर्झा राजानं शंभूराजांना एक हत्ती भेट दिला। आता हत्ती भेट दिला, तो हत्ती स्वीकारला शंभूराजांनी। मिर्झा राजा चलाक आहे, त्याला असं वाटतं शिवरायांचा पुत्र याच्या बुद्धिमत्तेची चलाखी बघूया, म्हणून मिर्झा राजे शंभूराजांना विचारत आहेत, बाल शंभूराजांना, तुम्ही एवढा मोठा हत्ती घेतला तो, पण तो आता तुमच्या गडावर कसा घेऊन जाणार? त्यांना वाटलं पोरग लहान आहे, विचार करेल एवढा मोठा हत्ती गडावर कसा न्यायचा, कारण त्या काळात हत्ती गडावर नेणं आता सारखं काही विमान नाहीये, बाकीच्या काही गोष्टी नाहीयेत, हत्ती चढणार कसा? आता हे पोरग काय उत्तर देणार? शंभूराजांनी त्या 8व्या वर्षी उत्तर दिले मिर्झा राजांना, हत्तीचं काही नाही हो म्हणे, तो सजीव आहे, तो कसा ना कसा तरी चालत कधी ना कधीतरी आम्ही आमच्या गडावर घेऊ, पण पहिलं आम्हाला सांगा, आमच्या आबासाहेबांचे हत्तीपेक्षाही बुलंद आणि ताकदवान असलेले 23 गड तुम्ही घेतले, ते तुम्ही दिल्लीला कसे घेऊन जाणार? त्याचं उत्तर पहिल्यांदा द्या। मिर्झा राजाला उत्तर देता आलं नाही आणि खरंच ठरलं, जेव्हा राजे आग्र्यातून सुटले तेव्हा 23च काय 360 किल्ले मिळवले। किल्ले न्यायचं तर सोडाच दिल्लीला, मिर्झाला स्वतःचा जीव सुद्धा सुरक्षितपणे दिल्लीला नेता आला नाही, कारण शिवरायांच्या सुटकेनंतर औरंगजेबाने संशयानं मिर्झा राजाला विष पाजून मारलेलं आहे, तो स्वतःही जिवंत जाऊ शकला नाही। बरं, हे नुसतं मिर्झाची नाहीये अवस्था, औरंगजेबालाही असंच उत्तर दिलंय। म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीये 12 मेला तो आग्र्याच्या दरबारातला अपमानजनक प्रसंग घडल्यानंतर शिवाजी महाराजांनी निश्चयच केलाय की त्या औरंगजेबाचं तोंड कधी पाहायचं नाही, पण त्यांनी राजकारणाची एक चाल म्हणून शंभूराजांना मात्र दरबारात जायला परवानगी होती। औरंगजेबाला असं वाटतं शिवाचा पुत्र आहे, औरंगजेब तेव्हा उल्लेख शिवा असंच करायचा, शिवाचा पुत्र आहे किती चलाक आहे बघूया। एकदा असा तगडा मल्ल आलेला असतो आणि त्या मल्लाकडे पाहून औरंगजेब शंभूराजांना म्हणतोय, शंभूबाळ या मल्लाबरोबर युद्ध खेळणार का? राजाचा प्रश्न म्हणजे हो किंवा नाही असं नसतं, ती आज्ञाच असते। अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत आहे, कारण मल्लयुद्धाची परिणिती जो जिंकतो आणि जो हारतो त्याच्या मृत्यूमध्ये होते आणि हे एवढं लहान बालक आहे 8-9 वर्षाचं, तोपर्यंत 1666 साल उजाडलं होतं, 9 वर्षाचं आहे, हे कसं युद्ध खेळणार?
पण काही नाही हो, अख्खा दरबार थरारलेल्या अवस्थेत आहे. त्या दरबाराची रीत अशी की औरंगजेबाच्या नजरेला नजर कोणी द्यायची नाही. बोलायची वेळ आली तर तोंडावर रुमाल धरून बोलायचं, नजरेला नजर मिळवायची नाही, आवाज चढता कामा नाही, अशा सगळ्या पद्धती आहेत. आणि त्या दरबारात या मुलाला विचारलं की मल्लयुद्ध खेळणार का? त्या पोरानं काय उत्तर दिलं माहिती? आमच्या राजांनी ताठपणे उभं राहून औरंगजेबाला, हिंदुस्थानच्या बादशहाला उत्तर दिलंय, राजाचा पुत्र आहे, राजपुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, पुन्हा आयऱ्या गैऱ्या बरोबर नाही. औरंगजेबाला प्रश्न पडला, याच्या बरोबरीचं कोण? म्हणजे आपला अकबर. आणि अकबराला जर उभं केलं तर हा मराठी वाद त्याला उभा फाडून खाईल. हे बुद्धिमत्तेचं कौशल्य बालराजे शंभूराजांना 8व्या-9व्या वर्षीपासून होतं. अहो, ही किती अवघड गोष्ट आहे मला सांगा. आग्र्यातून शिवाजीराजे सुटले, पण शिवाजीराजे जिथे कैदेत होते तर शंभूराजांना अख्ख्या आग्र्यामध्ये फिरायला मोकळीक होती. त्या काळी मोबाईल नव्हता, पण शिवाजीराजांचे कान, नाक, डोळे म्हणजे हे 9 वर्षाचे शंभूराजे आहेत. ते काय काय घडतंय ते सांगत होते. आणि त्या पलायनाच्या योजनेमधला शंभूराजे एक घटक, एक 9 वर्षाचं बालक. एक चुकी जरी त्याच्याकडून झाली असती तरी शिवाजीराजे जिवंत येऊ शकले नसते. आणि मथुरेचा प्रसंग तर किती अवघड आहे की तिथे शंभूराजांना ठेवायचंय. कशासाठी? औरंगजेबाचा गुप्तचर यंत्रणा आहे, तिथून सुटले. औरंगजेबाला दुसऱ्या दिवशी कळणार आहे, त्यानंतर राजगडापर्यंत शोध सुरू होईल. आणि जर एखादं मोठी व्यक्ती आणि लहान मूल दिसलं की पकडणं सोपं जाणार आहे. त्यांना मथुरेत ठेवायचंय. मोरोपंत पिंगळ्यांचे असलेले जे मेवणे, विसाजीपंत, काशीपंत जे त्या मथुरेमध्ये आहेत, त्यांच्याकडे ठेवायचंय. किती अवघड आहे बघा. 9 वर्षाच्या बालकाला काय वाटलं असेल की आपल्या वडिलांपासून लांब राहायचंय. तर त्याचं काही मामाच्या गावाला गेलो असं नाहीये. दोघं जे निघणार आहेत, शिवरायांना वाटेत पकडलं जाऊ शकतं, कदाचित ही शेवटची भेट असू शकते, शंभूराजांना सुद्धा पकडलं जाऊ शकतं, पण त्या बालकानं नकार दिलाय अशी इतिहासात नोंद नाहीये. आणि वय वर्ष आहे 9. विचार करा, आज 350 वर्षानंतर मी विचार करतो की 9 वर्षाचं बालक म्हणजे कितवीला असतं? 4थीला. 5 वर्षात आपण शाळेत नाव घालतो, 4थीला ते बालक जातं. 9व्या वर्षी ते बालक जाऊन शिवरायांचा इतिहास, सगळीच महाराष्ट्रातली लाखो मुलं 9व्या वर्षी शिवरायांचा इतिहास वाचतात. पण शंभूराजे त्या 9व्या वर्षी शिवरायांबरोबर इतिहास निर्माण करत होते पुढच्या लाखो पिढ्यांना वाचण्यासाठी. हे त्या बालकाचं वैशिष्ट्य. मंडळी, कधी कधी आपण म्हणतो तसं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. शंभूराजांच्या बाबतीत असंच झालं होतं. शिवरायांचे छत्रपती होते, एवढा मोठा महाराष्ट्राचा राजा, त्याचा पुत्र, राजपुत्र. पण आई कितव्या वर्षी गेले? 2 सव्वा 2व्या वर्षी सईबाई निघून जातात. म्हणजे असं वय वर्ष आहे की ज्या वयामध्ये 2.25 वर्षात आईचा चेहरा आठवायचा म्हटला तरी आठवणार नाही. एवढ्या लहान वयात आईचं दुःख त्यांनी सहन केलेलं आहे. आणि जिजाऊच त्यांच्या आई आहेत, जिजाऊच त्यांच्या वडील आहेत. आणि असं बालपण मोठं होत येतं. खरं तर शंभूराजांचा इतिहास इतका खूप मोठा आहे की त्याला सलग सांगायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल. पण संपूर्ण शंभूराजांच्या चरित्रात मला सगळ्यात महत्वाचं साल जर कोणतं वाटत असेल तर ते म्हणजे 1680 साल. या साली शिवरायांचा मृत्यू झाला. बरं, जो अचानक झालेला मृत्यू आहे, वयाच्या 50व्या वर्षीवर. 1630चा राजांचा जन्म आहे, 1680चा राजांचा मृत्यू आहे. 50व्या वर्षी अचानक मृत्यू झालाय. शंभूराजांना हा पहिला धक्का आहे की डोंगरासारखा आणि पहाडासारखा आधार असलेला पिता या जगातून निघून गेलाय. बाप जाणं हा मोठा धक्का असतो, पहिला धक्का आहे. दुसरं काय? अंतर्गत बंडाळी माजलेली आहे. ती अंतर्गत माजलेली बंडाळी त्यांनी शमवलेली आहे. वय वर्ष आहे तेव्हा त्यांचं 23व्या वर्षी. आणि तिसरं सगळ्यात अवघड आहे की औरंगजेब 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ आणि प्रचंड तोफखाना घेऊन मराठी मुलखावर तुटून पडण्याच्या अवस्थेला येऊन पोहोचलाय. शिवाजी महाराज जिवंत होते तेव्हा औरंगजेबाचे सरदार येत होते. शास्ता खान, दिलेर खान, मिर्झा राजा हे औरंगजेबाचे सरदार आहेत. राजांसारखा, शिवरायांसारखा अष्टावधानी राजा असताना सुद्धा
या मोगली ताकदीपुढे, या मोगली सरदारांपुढे सुद्धा त्यांना थोडंफार नमतं घेऊन पुरंदरचा तह करावा लागला होता. प्रत्यक्षात औरंगजेब कधीही शिवाजी महाराज असताना आणि तो बादशहा झाला असताना स्वतः कधी आला नव्हता, पण शंभू राजांच्या कालावधीत तो स्वतः आलाय. विचार करा, पण औरंगजेब जरी शत्रू असला तरी औरंगजेब किती मोठा होता हे जर आम्ही लक्षात घेतलं तर आमचे शंभूराजे किती ताकदीचे होते तुमच्या लक्षात येईल. 54 पातशाहीचा तो धनी आहे. काबूल पासून कंदाहार पर्यंत आणि आसाम पासून बंगाल पर्यंत, काश्मीर पासून कावेरी पर्यंत त्याच्या पसरलेल्या राज्याची तुलना आमच्या शिवाजी राजांच्या राज्याशी करायची म्हटली तर त्याच्या एका सुभ्या एवढं सुद्धा आमचं राज्य होणार नाही. चतुरंग सेना त्याच्या बरोबर आहे. त्याचं वय आहे 63 वर्ष आणि शंभूराजांचं वय तेव्हा 23 वर्ष. हाही मध्ये असलेला फरक भरपूर आहे. बरं, तो औरंगजेब इतक्या तिरक्या चालीचा आहे ना की त्याची कपट नीती अशी आहे की तो काही काळात युद्धाचा रंगच बदलून टाकतो. याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे औरंगजेब किती मोठा होता आणि त्याच्याशी लढणं किती अवघड होतं हे तुम्हाला कळेल. एक उदाहरण औरंगजेबाच्या चरित्रातलं असं आहे, त्याच्या मुलाच्या बाबतीत. स्थळ आहे अजमेर. अजमेरचं तळ आहे. औरंगजेबाच्या समोर त्याचा मुलगा अकबर आहे. त्यानं बापाच्या विरोधी बंड केलंय रजपुतांना बरोबर घेऊन. अकबराच्या बाजूने लाखभर रजपूत आहे आणि औरंगजेबाकडे फक्त 10,000चं सैन्य आहे. एक मधली रात्र ओलांडली की दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात होणार आहे. पण त्यावेळेस मोबाईल नसल्यामुळे औरंगजेबाला कुठून सैन्य मागवूनही घेता येत नाही, अशी अवस्था. आता करणार काय? एकदा सूर्योदय झाला, लढाईला सुरुवात झाली की औरंगजेबाच्या 10,000 सैन्य आणि रजपुतांचं असलेलं अकबराच्या बाजूचं 1,00,000 सैन्य. कुणीही सांगेल 10,000 नेस्तनाबूत होणार आणि अकबर राजा होणार, औरंगजेबाला बाजूला करणार आणि त्यानं स्वतःच्या राज्याची नाणी सुद्धा वाढली. एवढी तयारी जय्यत अकबरानं केली आणि मधली फक्त रात्र जायची. औरंगजेबाची तिरकी चाल काय बघा. तो असा हेरझारा मारतोय त्याच्या छावणीमध्ये की काय करायचं. त्याच्या एका सैनिकाला बोलावतोय. एक पत्र तयार केलेलं आहे. त्या पत्रावर नाव अकबराला पोचवायचं म्हणून आहे, अकबराचं आहे आणि त्या सैन्याकडे दिलंय. त्या सैनिकानं बघितलंय अकबराला पोचवायचंय. सैनिक चाललाय, औरंगजेब त्याला थांबवतोय. म्हणे कुणाला पोचवणार पत्र? म्हणे अकबराला लिहिलंय, दिसतंय इथं अकबरासाठी आहे, पोचवतो. नाही म्हणे, पत्र लिहिलंय अकबरासाठी पण ते अकबराला नाही पोचवायचं, ते रजपुतांच्या हाती पोहोचवायचं पण नाही. ते अशा कौशल्यानं रजपुतांकडे गेलं पाहिजे की तू गुपचूप अकबराला पोहोचवायला चालला होता आणि रजपुतांनी ते काढून घेतलंय असं नाट्य तयार झालं पाहिजे आणि रजपुतांच्या हाती गेलं पाहिजे. तुझं कौशल्य वापर. सैनिक कौशल्य वापरतो. पत्र रजपुतांच्या हाती जातं. रजपूत ते पत्र वाचतात आणि काय जादू होते माहित नाही. रात्रीतनं लाखभर रजपूत जे अकबराच्या बाजूला असतात ते अकबराची साथ सोडून निघून जातात. काय होतं माहितीये त्या पत्रात? त्या पत्रात औरंगजेबाची काही वाक्य होती की त्याची कपट नीती काय, त्याची वक्र नीती काय. औरंगजेबाची वाक्य त्या पत्रातली. बेटा अकबर, तू छान केलंयस. आपल्या खुफिया समजुत्याप्रमाणे तू रजपुतांची फौज आयतीच घशात आणलीयस. सकाळी सूर्योदय झाला की पुढनं माझं सैन्य आणि पाठीमागून तुझं सैन्य, या दोघांच्याही कचाट्यात रजपूत अडकतील आणि उद्या सूर्योदय होताच आपण त्यांचा खात्मा उडवूया. बेटा अकबर, तू छान काम केलेस. हे पत्र रजपुतांनी वाचल्यानंतर रजपुतांना असं वाटतं की अरे हा तर बाप बेट्यांचा डाव आहे. म्हणजे नसलेली चाल जणू आहे असं दाखवून युद्ध जिंकण्याची चाल औरंगजेब खेळतो. रजपुतांच्या मनामध्ये अस्थिरता निर्माण करतो. रजपूत अकबराला सोडून जातात आणि अकबर युद्ध हारतो. औरंगजेब 10,000 सैन्यानी 1,00,000वर मात करतो. असा वक्रनीतीचा औरंगजेब शंभूराजांच्या समोर आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर विचार करा, अशा त्या औरंगजेबाच्या समोर आमच्या शंभूराजांनी जर 4-6 महिन्यात जर तलवार खाली टेकवली असती तर ज्ञानबा तुकारामांचा आणि शिवरायांचा महाराष्ट्र कितीसा शिल्लक उरला असता. पण आमच्या शंभूराजांनी तलवार खाली टेकवली नाही.
शंभूराजे अशा पद्धतीनं झुंजले की त्या औरंगजेबाला डोक्यावरचा किमांश खाली टाकावा लागला. कारण तो इतका वैतागला की शंभूराजांना हरवणं शक्य होत नाहीये. तो इतका वैतागला की त्यानं डोक्यावरचा किमांश खाली आदळलाय आणि प्रतिज्ञा केली की जोपर्यंत मी काफर बच्चा संभाला पकडत नाही तोपर्यंत मी डोक्यावर किमांश घालणार नाही. आणि या सह्याद्रीच्या कडे कपारीत 9 वर्ष हुंड्या मस्तकाविना त्या किमांश विना हिंदुस्थानच्या बादशहाला असंच रानोमाळ भटकायला लावणारा आमचा शंभूराजा किती पराक्रमी असेल याचा विचार करा. 1681 ला औरंगजेब आलाय. 84-85 सालापर्यंत तर शंभूराजे अरे गनिमाचा काय गुमान लागून गेला. औरंगजेबाला जिवंत पकडण्याची भाषा शंभूराजे करत होते. त्यांनी पाठवलेलं सैन्य कधी टिटवाळ्यात घातलंय, कधी कुठे साथीचा रोग पसरलाय. सगळ्या आघाड्यांवर औरंगजेबाने जे पाठवलेलं आहे सगळ्या आघाड्यांवर त्यांना पराभव पत्करावा लागलाय. आपल्या नाशिक जवळचा रामसेज आहे, रामसेज किल्ला. रामसेज मी चढलोय. अगदी तुम्ही घड्याळ लावून चढलात ना 15-20 मिनिटात चढता येईल. हा किल्ला बघितल्यानंतर औरंगजेबाला काय वाटलं, आपल्याकडे इतकं सैन्य आहे, 2 तासात किल्ला ताब्यात येईल. 2 तास होतात, 2 दिवस होतात, 2 वर्ष होतात, 5.5 वर्षांनंतर फितुरीनं हा किल्ला ताब्यात घेतला जातो. फितुरीनं. आणि काय काय युद्ध केल्यात माहितीये, 3 वेळा सरदार त्याला बदलावे लागले. अहो त्या काळात अशी सांगतात, अजूनही तिथे दंतकथा आहे की किल्ला छोटासा, वरती किती 500-600 मावळे असतील, पण खालच्या सरदारांना असा धाक निर्माण केलाय की हजारो मावळे वरती आहे. कसं दाखवलंय माहितीये, त्यावेळेची नीती बघा कशी आहे. पत्रावळ्या असतात ना जेवल्याच्या, अशा हजारोच्या पत्रावळ्या गडावरनं खाली फेकल्या जायच्या. उष्ट्या असतात ना खरकट्या, असं अन्न लागले, अशा हजारो पत्रावळ्या चोहोबाजूनी फेकल्या जायच्या. आणि खाली औरंगजेबाचं सैन्य मोजायचं पत्रावळ्या, कारण ती उष्टी पत्रावळी, खरकट असलेली पत्रावळी, म्हणजे वरती माणूस कुणीतरी जेवला. आणि अशा हजारो पत्रावळ्या खाली आल्या की त्याच्यावरून ते अंदाज लावायचा शत्रू, अरे बापरे किती सैन्य वरती आहे. आणि असं 5.5 वर्ष झुलत ठेवलंय. अहो शिवरायांचा आपल्या गडकोट किल्ल्यांवर इतका विश्वास होता की जेव्हा औरंगजेब चाल करून येणार आहे, अशी कुणकुण शिवरायांना जिवंत असताना शेवटच्या कालावधीत 1679 वगैरे लागली होती, त्या आबासाहेबांची वाक्य आहेत शिवरायांची आपल्या सैन्याला, सरदारांना, दिल्लीतरासारखा शत्रू उरावर टपलाय. आज मी हजरतीस नवे जुने गोळा केले तर 360 किल्ले दिमतीस आहेत. माझा एक किल्ला वर्ष लढला तरी औरंग्याला इथलं स्वराज्य घ्यायला 360 वर्ष लागतील आणि तितका तो जगला पाहिजे. शिवरायांना वाटत होतं माझा एक किल्ला वर्ष लढेल, पण रामसेनचं, नाशिक जवळच्या रामसेननं शिवरायांचा हा विश्वास 5.5 पटीनं खरा करून दाखवला. 1 वर्ष काय, एक किल्ला 5.5 वर्ष झुंजलाय. अहो रामसेन उघड्यावरचा किल्ला आहे, तर त्या औरंगजेबानं सह्याद्रीतल्या रायगड, प्रतापगड, पुरंदर, सिंहगड, तोरणा, राजगड यांच्याकडे कधी बघावं, इतकी ताकद त्या किल्ल्यामध्ये होती. बरं मंडळी, शंभूराजे एकाच आघाडीवर लढत नव्हते. ते जसे औरंगजेबाशी लढत होते, गोव्याचे पोर्तुगीज आहेत, मुघलांनी काय केलं माहितीये, सगळे जे शत्रू आहेत त्या शत्रूंना मराठ्यांच्या विरोधी असं चेतवलंय. पोर्तुगीजांचं तर उदाहरण असं सांगितलं जातं, त्यांचा तो गव्हर्नर आहे कोंदिदो ऑलिव्हर, त्यांनी फोंडा किल्ल्याला वेढा घातला होता आणि वरती 500-600 मावळे होते. तर तेव्हा शंभूराजे राजापुरात होते आणि शंभूराजे ना कळतं की कोंदिदो ऑलिव्हर फोंड्याला आलाय. ते मागणं सैन्य घेऊन येतात आणि तुम्हाला सांगतो, वरच्या सैन्याला जेव्हा कळतं ना की खाली माझा राजा आलाय, शंभू राजांचा उल्लेख लंडनच्या दरबारानं वॉरलाईक प्रिन्स म्हणजे सदा युद्ध सन्मुख असलेला राजपुत्र असा केलेला. काही माणसं अशी असतात ना, जसं आपण आता म्हणतो, आताच्या राजकारणामध्ये तुम्ही बघा, एखाद्या नेत्यामध्ये अशी जादू असते की तो नेता आला की साध्या कार्यकर्त्याला सुद्धा 100 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. तसं शंभूराजे जर रणांगणात आले तर त्यांचा एक मावळा 100 हत्तीच्या बळाने लढायचा. त्या वरच्या मावळ्यांना जसं कळतं की शंभूराजे खाली आलेत पोंड्याच्या, राजे आल्याबरोबर एक नव्या दमाची तुकडी वरती पाठवून देतात. वरनं नव्या दमाची तुकडी, पाठीमागनं शंभूराजे. कोंदिदो ऑलिव्हरला पळावं लागतं आणि पळून तो दुर्भाट बंदरात जातो. तिकडे जाऊन स्वतःला जेजुईच्या मठात कोंडून घेतो, 2 दिवस चिंतन करतो, नंतर बाहेर येतो. त्याला काय वाटतं, शंभूराजे आता गपचूप घरी निघून जातील. पण शंभूराजांची नीती कशी होती, शत्रू जर 1 पट आक्रमक असेल तर आपण 10 पट आक्रमक व्हायचंय आणि ते अख्खा गोवा घेण्याचाच घाट घालतात.
जुवे बेटावर जातात, पुन्हा तो कोंदिदो अलवर येतो, मराठी त्याला एकदा येऊ देतात आणि पुन्हा इतका निकराचा हल्ला करतात की त्याला परतावं लागतं. आता अख्खं गोवा शहर घाबरलंय, सगळी माणसं घाबरली आहेत. आता गोवा गेल्यात जमा आहे. तिथली एक पद्धत आहे, जेव्हा आता हार समोर दिसते तेव्हा ते सगळे व्यापारी, सगळी माणसं, तो गव्हर्नर त्या सेंट झेवियरच्या चर्चमध्ये येतो. तेथे त्या सेंट झेवियरच्या असलेल्या त्या शवाच्या इथे बसतो, राजदंड पायाखाली ठेवतो आणि हात जोडून अशी राजाच्या वतीनं विनंती करतो की माझं राज्य आता गेलेलं आहे, ते तुझ्याच हाती आहे, तूच वाचव. पुन्हा उषाजवळ येतो आणि करुणा भागतो. हे कधी केलं जातं? डॉक्टर नाही का, आता पेशंट वाचणार नाही असं वाटलं की नातेवाईकांना सांगतात परमेश्वराची कृपा झाली तरच आता त्याला परमेश्वरच वाचवेल. तसं कोंदिदो अलवरला कळलेलं असतं की आता राज्य गेलंय, तो शेवटची करुणा भागतो. पण त्याचं नशीब थोर होतं की राजांनी आरमार नेलं नव्हतं किंवा खाडीमध्ये पूर आला, अशी काहीतरी तत्संबंधित कारणं झाली. त्यामुळे शंभूराजांना परतावं लागलं. पण शंभूराजांनी इतका धाक बसवला गोव्यावर की जे पोर्तुगीज शिवाजी राजांचा उल्लेख फक्त शिवाजी महाराज करायचे आणि त्या प्रसंगानंतर शंभूराजांचा उल्लेख छत्रपती संभाजी राजे असं प्रत्येक पत्रात कुठनं सुरू झालंय, प्रत्येक पत्रात. आणि असं कळलं ना, शंभूराजांचा एखादा वकील गोव्यामध्ये येतोय तर त्याच्यासाठी आलिशान असा मोठा राजवाडा टाईप बंगला घेतला जायचा. त्याच्यासाठी एक नौका पाठवली जायची ज्याच्यावर कॅप्टन दर्जाचा अधिकारी आहे, सेवक आहे. हे वकिलाच्या बडदास्तीसाठी शंभूराजे येत असतील तर काय करतील, या एका प्रसंगानंतर पोर्तुगीज वटणीवर येतात. सिद्धी जो असतो कुठला, मुरुड जंजिऱ्याचा सिद्धी, तिथे तर शंभूराजांनी सिद्धी कशामुळे जास्त वळवळ करायचा, मराठी किल्ल्यावर चढतात हो, जाऊन दरवाजा उघडतात, हल्ला करतात. पण तो जो जंजीरा आहे त्यातला मुख्य अवघड गोष्ट ही आहे की तो आहे समुद्र आणि तिथून समुद्रात जाणं अवघड आहे. तिथं जर काही करता आलं ना तर अख्खे मावळे शिरतील. आमच्या शंभूराजांनी रामसेतू प्रमाणे सेतू उभारायलाच आणला होता, पण कल्याण भिवंडीवर हसन अली खान आल्यामुळे त्यांना परत जावं लागलं. पण ते सेतू बांधण्याचं काम जेव्हा चालू होत होतं ना तेव्हा रामसेतूची आठवण होत होती. आणि दुसरी गोष्ट, तो इतका घाबरला होता की आता जर हा समुद्रात सेतू उभा राहिला तर जंजिरा गेल्यातच जमाय, तो तिकडे ताब्यात राहिला. म्हणजे बघा, औरंगजेबाला वटणीवर आणले, पोर्तुगीजांना धाकात ठेवलंय, सिद्ध्याच्या नांग्या मोडलेल्या आहेत, डच इंग्रज यांनाही ताब्यात ठेवलंय. अगदी जे बऱ्हाणपूर आहे ना, बऱ्हाणपूर औरंगजेबाचं, ते शंभूराजांनी बहादूरपुऱ्यापर्यंत जाऊन लुटलंय. औरंगाबादला कोणी हात नव्हतं लावत, ते पाऱ्यासारखं अस्थिर केलेलं आहे. मला आता एक प्रश्न कायम विचारावासा वाटतो की जो राजा बऱ्हाणपूर कुठे आलं, रावेर आणि त्याच्या पलीकडे जळगाव रावेर जे आहे ना त्याच्या पलीकडे बऱ्हाणपूर आहे एक टोक, गोवा दुसरं टोक आणि अजून तामिळी प्रदेश, त्रिचनापल्ली, कावेरीचं खोरं, या तिन्ही ठिकाणी शंभूराजे स्वतः आघाडीवर आहे. असं नाही केलं की सरदारांना पाठवलंय, स्वतः त्या मोहिमेवर आहे. मला तसा प्रश्न येतो की जो राजा बऱ्हाणपूर, गोवा, त्रिचनापल्ली इथपर्यंत स्वतः दौड करतो, त्या राजाच्या आयुष्यात मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागायला वेळ तरी शिल्लक असेल का? साध्या गावच्या अध्यक्षपद आपल्या हातात आलं. तुम्ही बघा, एखाद्या मंडळाचं गावचं अध्यक्षपद हाती येऊ द्या की आपला महिला वर्ग नवरोबांना म्हणतच असतात काय घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भासताय. तो अध्यक्ष त्याला घरात वेळच नव्हतो. इथे छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचं छत्रपतीपद हाती आल्यानंतर त्या माणसाच्या आयुष्यात जबाबदारीमुळे मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागायला वेळ कसा शिल्लक राहिलो. आणि आम्ही काय आरोप केले शंभूराजांवर? आरोप असे केले की शंभूराजे रायगड राजधानी उतरून कुणातरी मुलीला, मंत्र्याच्या मुलीला भेटायला खाली येतात, ज्यांना इतिहासाची थोडी जरी जाण आहे, ज्यांना शिवराय थोडे जरी कळतात. शिवरायांच्या प्रत्येक गडावर आदेश आहे, सूर्योदय झाला गडाचे दरवाजे उघडले जातात, सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद होतात, कुणासाठीही उघडले जात नाहीत. हिरकणीला तिच्या बाळाला दूध पाजायच्या पवित्र कारणासाठी सुद्धा दरवाजे उघडले जात नाही. हा नियम त्यांचा सगळ्या किल्ल्यांवर आहे. साक्षात राजे गेले आणि कुणी त्यांचा वेगळ्या आवाजात सांगितलं जोपर्यंत आदेश नाही तोपर्यंत नाही. आणि असं असताना शंभूराजांना
कुणातरी स्त्रीला भेटण्यासाठी शिवराय रायगडावर असताना रायगडाचे दरवाजे उघडण्याची हिंमत त्या किल्लेदाराची होऊ शकेल का? शक्यच नाही. बरं, आम्ही त्याच याच्यात काय दाखवलं, रायगडाच्या पायथ्याशी एक समाधी आहे. गोदावरी म्हणून आम्ही ते जोडलंय बरं का पात्र. आता इतिहास संशोधनानं सिद्ध होत आहे की आम्ही ती गोदावरी शंभू चरित्राला जोडली आहे. पण आता संशोधनानं असं सिद्ध झालंय की सवाई माधवराव पेशव्यांची पत्नी यशोदाबाई हिचा गडावर मृत्यू झाला. किल्लेवाडीच्या परिसरात यशोदाबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत आणि त्यांची ती समाधी आहे. आम्ही गोदू म्हणून ती शंभू चरित्राला जोडली. पन्हाळ्याच्या पायथ्याशी जी आम्ही थोरातांची कमळा म्हणून सांगतोय, पण जेव्हा बाळाजी विश्वनाथ आले त्यावेळेस यशवंतराव थोरात नावाचा थोर सरदार होता. तो विश्वनाथांबरोबर लढला आणि त्या यशवंतराव थोराताची बायको गोडाबाई आहे. यशवंतराव थोरात धारातीर्थी पडला. त्यानंतर गोडाबाई सती गेली. थोरात घराण्यानं आपल्या घराण्यातले हे निष्ठेचे असलेले स्त्री पुरुष आहेत म्हणून त्यांचं समाधीरूप तिथे मंदिर उभी केलं आणि आम्ही त्यांना थोरातांची कमळा करून टाकली. मंडळी, मागच्या काही नाटकांनी शंभू चरित्र बदनाम केलं. कारण नाटकांना काहीतरी काय लागतं माहितीये का? समजा नाटकामध्ये असं दाखवलं की शंभूराजे येसुबाईंबरोबर सुखाने संस्कार करतात, कोण नाटक बघायला येणार आहे? पण असं दाखवलं शिवपुत्र संभाजी रायगड, राजधानी रायगड रात्री अपरात्री उतरून कुणातरी मंत्र्याच्या मुलीला भेटायला जातोय असं दाखवलं की नाटककाराला नाट्य निर्माण होतं. नाटकात हे आलं कुठून? काहीतरी बकरी खूप विश्वासार्ह नाहीये, तिथनं हे सगळं आलं. तो एक वेगळा भाग. पण मला ही कथा पुढे अशी सांगायचंय की 1684-85 ला औरंगजेब कुठे जातो माहितीये? मराठी मुलूक ताब्यात येत नाही म्हणून तो आदिलशाहीकडे आणि कुतुबशाहीकडे जातो. एकेका वर्षामध्ये या दोन्ही शाया घशात घालतो आणि साधारण 87च्या दरम्यान तो परत वळतोय मराठी मुलुकात. बघा कसं विचार करा, आदिलशाही कुतुबशाही अगोदरची आहे मराठीशाहीची. तो 4 वर्ष इथं झुंजतो, त्याला कळतं मराठीशाही ताब्यात येत. तो त्या शाया एक वर्षात ताब्यात घेतो. म्हणजे त्याची ताकद किती असेल? आता त्या शाया त्याच्या ताब्यात आल्या, त्याचं सैन्यबळ वाढलंय, त्याची संपत्ती वाढली आहे आणि मुख्य म्हणजे त्याला मराठी मातीचा थोडासा अंदाज आलाय की या मातीमध्ये फुटीरतेच्या बीजांना थोडं पाणी घातलं ना की ती सहज वरती तरारून वरती येतात आणि त्यांना आता फुटीरता, साम दाम दंड भेद नीती सगळं वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यातच काय झालं, शंभूराजांचा उजवा हात हंबीराव मोहिते मामा लढता लढता बाईजवळ छातीवर तोफेचा गोळा लागला आणि त्यात ते धारातीर्थी पडले. असं सगळं झालंय. फंद फितुरी माजलेली आहे. अनेक सरदार फुटतायत की जसं म्हटलं की या मातीला फितुरतेचाही शाप आहे. प्रसंग असा, शंभूराजे शेवटच्या कालावधीत रायगडावर विचार करतायत की माझे गडकोट किल्ले मला सुरक्षित ठेवायचे आबासाहेबांचे. कशा कशा पद्धतीनं व्यूहरचना करता येईल. आणि तेवढ्यात एक खलिता कवी कलशांचा खेळण्यावरून आलाय आणि खलिता वाचतायत राजे येरझारा घेतायत. त्यांच्या समोर येसुबाई आहे, त्यांची पत्नी. येसुबाईंना कळलंय की शंभूराजांचा चेहरा असा काहीतरी धीर गंभीर झालाय. ती मधली वेळ बघून शंभूराजांना विचारतात, काही गंभीर आहे का? शंभूराजे म्हणतात, होय गंभीर आहे. पुन्हा शंभूराजे बोलते होता, खलिता शृंगारपुराकडनं काहीतरी फितुरी होतीये की काय असं सांगतोय. येसुबाईंना माहेर आणि माहेराकडनं काही फितुरी असं ऐकल्यानंतर एक क्षण त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखं त्यांना वाटतं. पण शिवाजी राजांची सुनबाई होती. काहीच क्षणात ती स्वतःला सावरते येसुबाई. आणि पुढची येसुबाईंची वाक्य असतात, आपली निष्ठा आबासाहेबांच्या स्वराज्याशी आहे, आपली बांधिलकी रायगडाच्या सिंहासनाशी आहे. या रायगडाच्या सिंहासनाशी जो कोणी गद्दारी करेल मग तो किती का जवळच्या नात्या बुद्यातला असेल त्याला माफी नाही असं येसुबाईंनी सांगितल्यानंतर शंभूराजांना हा प्रश्न सोडवणं अधिक सोपं वाटतं. तरी ते विचार करतात, थोडासा घरचा मामला आहे. कवी कलशांना ते सांगतात, थोडं तुम्ही शिर्क्यांकडे जा, आपापसातले काही वाद आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न करा. कवी कलश येतात, शिर्क्यांशी बोलणं करून वाद मिटवण्याचा प्रयत्न करतात.
पण पुन्हा कवी कलशांना पळवून लावलं जातं खेळण्यावर, पुन्हा पत्र येतं, खलिता येतो. आता शंभूराजांना कळतं स्वतः उतरल्याशिवाय आता हा प्रश्न सुटणार नाही. आदल्या रात्री खाली पाचाडला आदेश दिले जातात, घोडी तयार ठेवा, फौज तयार ठेवा. रात्री कुठेतरी झोप लागते. पहाटे उठल्यावर शंभूराजे येतात, शिवाजीराजांच्या समाधीचं दर्शन घेतात, हात जोडून डोळे मिटून शांत बसतात. डोळ्यातनं अश्रूच्या धारा वाहत असतात. ते मनमोकळेपणानं बोलतात, आबासाहेब आज तुम्ही असायला हवा होता. आज या शंभू बाळाला आधार देण्यासाठी आणि पाठीवर आशीर्वाद देण्यासाठी आणि लढ असं म्हणण्यासाठी तुम्ही हवे होतात. कारण आज आपली माती मध्येच फितुरी माजली आहे, जवळजवळची माणसं लांब जातात, तुमची प्रकर्षानं आठवण येते. पण मला असं वाटतंय तुम्ही याच रायगडावर कुठे ना कुठेतरी आहात. तुमचा आशीर्वादाचा हात नक्की माझ्या पाठीशी असेल. आबासाहेब येतो असं म्हणून समाधीचं दर्शन घेऊन शंभूराजे निघतात. आजचा प्रसंग इतका अवघड आहे त्यांच्यासाठी की ते निघताना जणू त्या रायगडावरचा खडा दगड आणि दगड जणू त्यांच्याशी अदृश्यपणे बोलतोय की राजे रायगड सोडू नका, तुम्ही सगळ्यात सुरक्षित रायगडावर आहे. एक आवाज येतोय रायगडावर की रायगड सोडू नका, आणि दुसरा आपला आवाज कर्तव्याचं सांगतोय की राजधानी धोक्यात येईल. फितुरी अशीच माजली तर राजधानी धोक्यात येईल, राजधानी धोक्यात आली तर अख्खं स्वराज्य धोक्यात येईल. त्यामुळे ते वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाचा विचार करून चालणार नाही, रायगड सोडावाच लागणार आहे. येसुबाई आज पंचारतीनं त्यांना ओवाळतायत. शंभूराजे येसुबाईंना म्हणतात, येसू तू कधी आयुष्यात काही मागितलं नाहीस, तुला मी किती सुखी ठेवलंय किंवा काय मला माहित नाही, तू कधीच मागितलं नाहीस. सखी रात्री जयती म्हणून तू कायम माझा आनंद पाहिलास. पण आज एक मी मागणं तुझ्याकडे करणार आहे, मागू का म्हणे मागा. एकच म्हणणं आहे, आयुष्यात कोणताही कठीण प्रसंग निर्माण झाला तरी लक्षात ठेव, आबासाहेबांच्या रायगडाच्या सिंहासनाशी कधीही तडजोड करायची नाही. साक्षात तुझ्या कुंकवाचा प्रश्न जरी समोर निर्माण झाला तरी आबासाहेबांच्या रायगडाच्या सिंहासनाशी तडजोड नाही. येसू येतो आम्ही असं म्हणून राजे रायगड उतरायलाही लागतात. येसूला कळेना की आजच राजे असं का बोलतायत, का म्हणून विचारावा. तर तोपर्यंत राजांनी अर्धा गड उतरलेला असतो, खाली फौज तयार असते. राजे आपल्या घोड्यावर मांड घेतात आणि त्या घोड्यालाही माहिती असतं की या वॉरलाईक प्रिन्सनं एकदा मांड घेतली की कुठल्या वेगात निघायचं. तो त्या वेगामध्ये दौडायला सुरुवात करतो. आजपर्यंत शंभूराजे जेव्हा जेव्हा दौडत असतात तेव्हा तेव्हा त्यांची नजर ध्येयावर असते. पण आज का कोणास ठाऊक त्यांना आतला एक वेगळा आवाज राहून राहून मागे वळून वळून रायगडाकडे बघायला लावतोय. आणि ते जेव्हा रायगडाकडे बघतायत तेव्हा त्यांना असं वाटतंय की एक कोणती तरी शक्ती मला रायगडापासून लांब ओढून नेत आहे. एखाद्या लहान मुलानं तिच्या आईला असं कमरेमध्ये मिठी मारलेली असावी आणि कुणीतरी त्या लहान मुलाला असं बाजूला ओढत न्यावं. आणि जी आर्तता त्या लहान मुलाच्या मनात असते, शंभूराजांच्या मनातही तसंच असतं की अरे रायगडापासून मला कुणीतरी दूर नेत आहे. पुन्हा पुढच्या टप्प्यावर गेल्यानंतर पुन्हा ते पाठीमागे वळून बघतात. आता थोड्या कालावधीनंतर त्यांना कळतं की रायगड तिकडे धुक्यात हरवला आहे. आता मात्र त्यांची नजर समोर असते. ते शिर्क्यांच्या बरगड्यामध्ये येतात, तलवारी चालवल्या जातात, अर्ध्या शिर्क्यांना मारलं जातं, काही शिर्के आजूबाजूला पांगले जातात. आणि तिथेच त्यांना खबर कळते की पन्हाळ्यावर काहीतरी फितुरी झाली आहे. पन्हाळा म्हणजे स्वराज्याची उपराजधानी आहे. पण ती वेळ अशी आहे की कोल्हापुरामध्ये औरंगजेबाचा मुकर्रब खान नावाचा सरदार आहे की जो 25,000ची फौज घेऊन आहे आणि कोल्हापूर पासून पन्हाळा जवळ आहे. जर पन्हाळ्यावर बंद फितुरी झाली तर पन्हाळ्यावरच्या जवळ असलेला मुकर्रब खान पन्हाळा ताब्यात घेईल. पन्हाळा ताब्यात घेतला तर सह्याद्री धोक्यात यायला वेळ लागणार नाही. राजे तसेच तिथून निघतात आणि पन्हाळ्यावर येतात. पन्हाळ्यावर आहेत त्यांचे विश्वासू सरदार मलोजी बाबा घोरपडे. मलोजी बाबांना घेऊन ते अख्खा पन्हाळा फिरतायत, धोक्याच्या सूचना सांगतात, कुठे खबरदारी घ्यायची ते सांगतात, प्रत्येक सरदाराची विचारपूस करतात, कुठे धोका आहे, कुठे काळजी घेतली पाहिजे. सगळ्या सूचना मलोजी बाबांना करत 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 पन्हाळ्यावर अशा एका ठिकाणी येतात की समोर असं कोल्हापूर आणि मुकर्रबच्या पडलेल्या सैन्याच्या तळाचा विस्तार दिसत असतो. शंभूराजे मलोजी बाबांकडे बघून म्हणतात, बाबा हा मुकर्रब कधी बघतो का पन्हाळ्याकडं? तसे शंभूराजे आपल्या पांढऱ्या पिशीवर ताव मारून म्हणतात, त्यानं किती का बी वेळा बघा पन्हाळ्याकडे तो, पण जोपर्यंत हे म्हातारा हाड जिवंत आहे ना तोपर्यंत मुकर्रबच्या बापाला बी पन्हाळा मिळाला
राजे परत निघतात. राजे बेसावत नव्हते बरं का, राजे असुरक्षित नव्हते बरं का. राजांना यायचा मार्ग होता कराड, मलकापूर, रायगड, पण तो घाट माथ्यावरचा प्रदेश आहे. तिथे औरंगजेबाची फौज आहे, म्हणून राजांनी मार्ग कुठला निवडलाय? सुरक्षित सह्याद्री मधला विशाळगड, संगमेश्वर, चिपळूण आणि रायगड. साधारणतः तुम्हाला सांगतो 1 फेब्रुवारीच्या दरम्यान 1689 1 फेब्रुवारीला विशाळगडावर आहे. विशाळगडाच्या बुरुजाचं काहीतरी कामकाज चालू आहे. ते 2 महिने लागतील. 2 दिवस स्वतः थांबलेत आणि ते काम पुरं करून घेतलेलं आहे. खाली काही न्यायदानाचे तंटे आहेत, आरजोजी गिरजोजी काही संस्थानांची कामं आहेत. त्या सगळ्यांना सांगितलंय तुम्ही संगमेश्वरात या, दुसऱ्या दिवशी तुम्हाला सगळ्या न्यायदानाचं काम तिथं केलं जाईल. अशी सगळी प्रक्रिया घडलेली आहे. तिकडनं औरंगजेबाकडनं मुकर्रब खानाकडे निरोप गेलेला आहे की संभा संगमेश्वराच्या परिसरात आहे. चफळ आणि चला सरदार आणि सैनिक घेऊन छापा टाकायचा आहे असा निरोप मुकर्रबला पोहोचलेला आहे. आणि तिकडे राजे संगमेश्वरात रात्री आलेले आहेत. देसायाच्या वाड्यामध्ये ते रात्री आहे. बघा, स्थळ आहे पन्हाळा, वेळ आहे रात्रीची. कोकण दरवाजावरचा मेटकरी आहे. त्यावेळेस पन्हाळ्यावरच्या सगळ्या सैन्याचं लक्ष कोल्हापूर पासून संगमेश्वरापर्यंतची जी वाट आहे त्या वाटेवर डोळ्यात तेल घालून राजांचे सरदार आणि सैनिक लक्ष ठेवत आहेत. कारण त्यांना माहिती आहे आमचा राजा संगमेश्वरात आहे आणि मराठेशाहीचा सगळ्यात मोठा शत्रू कोल्हापुरात आहे. त्यामुळे त्या वाटेवर सगळ्या मेटकऱ्यांचं लक्ष आहे. तेवढ्या कोकण दरवाजावर उभ्या असलेल्या एका मेटकऱ्याला दूरवर लांब असं काहीतरी पेटल्यासारखं वाटतंय तिकडे जंगलामध्ये. तो जवळच्या मेटकऱ्याला म्हणतोय, काय रे तुला तिकडं लांब काही वणवा लागलाय का रे तो? तेव्हा दुसरा मेटकरी असा बघतो आणि म्हणतो, गड्या मला तर काही वणवा वाटना बघ. पहिला मेटकरी परत बघतो आणि म्हणतो, अरे नाही हा वणवा नाही, ही तर दीपमाळ आहे. नाही रे दीपमाळ नाही, ही तर मशाल आहे. एक मशाल, तिच्या पाठीमागे दुसरी, तिसरी, चौथी. अरे मशालींची रांग की, अरे रांग कुठपर्यंत आहे? मुकर्रबच्या तळातून मशाली निघतात आणि चालल्यात कुठं? संगमेश्वरात. याचा अर्थ त्याला कळतं की मुकर्रबचा तळ उठलाय आणि संगमेश्वरी आमचा राजा आहे तिकडे चाललाय. राजांचा जीव धोक्यात आहे. त्याबरोबर तो मेटकरी मलोजी बाबांना सांगायला येतो, बाबा धोका आहे, मुकर्रबचा तळ उठला आणि संगमेश्वरी चाललाय. मलोजी बाबा अख्खं वाक्य पूर्ण व्हायच्या आत पूर्ण पन्हाळ्याला वेढा घेतात. 500 घोडा जिनबंद करतात. कोकण दरवाजा उतरतात. त्यांच्या सोबतीला त्यांचा मुलगा संताजी आहे, बहिरजी आहे. एका बाजूला शिकारी सावध उठवण्यासाठी रात्रीतनं निघालाय, दुसऱ्या बाजूला मलोजी बाबा आणि त्यांचा मुलगा आहे. संताजी विचारतोय मलोजी बाबांना, राज मलोजी बाबा आपण उद्या येळत संगमेश्वर गाठू का? तेव्हा बाबा म्हणतात, अरे लेका नुसतं येळत संगमेश्वर गाठून काय उपयोगाचं आहे? येळ पडली तर शिर कापून ठेवायला लागल. शिवाजी राजाचा अंकुर जपाया, चल दौड करू असं म्हणून ते दौडीला लागतात. तिकडे शंभू राजांना देसायाच्या वाड्यामध्ये झोप लागत नाही. ते या कुशीवरून त्या कुशीपर्यंत होतात. माझा महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील याचा विचार करतात. कुठेतरी डोळा लागतो आणि उत्तर रात्री बहिरजी नायकांच्या पथकातले 2 गुप्तहेर कवी कलशांना येऊन उठवतात आणि सांगतात. त्यांचे अंग असे ओरखड्यांनी माखलेले असतात, अंगावर रक्त आलेलं असतं आणि ते येऊन सांगतात की मुकर्रबचा तळ उठलाय, संगमेश्वरी येतोय. घोडा किती आहे माहित नाहीये पण येतोय एवढी खबर आहे. राजांना उठवायला. राजांना उठवलं जातं. बातमी दिली जाते. राजे विचार करतात, सह्याद्रीत मुकर्रब उतरेल शक्यच नाही. थोडा वेळ विचार करून सांगतात, शिरक्यांची माणसं असतील, कुठेतरी गेली असतील तळावर, तीच परतत असतील. आराम करा, काही चिंता नाही. औरंगजेब खाली उतरूच शकत नाही. मलिक उत्तुजारची काय अवस्था केली होती सह्याद्रीनं माहिती आहे औरंगजेबाला. उतरणार नाही तो. सगळे निश्चिंतपणे झोपायला जातात. उत्तर रात्र ओलांडली आणि आता पहाट होतीये. झुंजू मुंजू होण्याची वेळ आली आहे आणि संगमेश्वर इतिहासाच्या वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचलेलं आहे.
पहाट होता होता रात्रीची दौड करून मलोजी बाबा आल्याबरोबर संगमेश्वरला वेढा दिला. देसायाच्या वाड्याभोवती एक तुकडी ठेवली आहे, नावडीमध्ये एक होडी तयार ठेवली आहे. आणि आता पुढचं काय करावं या विचारात असताना मुकर्रबची फौज दिन 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 करत आली आहे आणि अख्ख्या संगमेश्वरात दिलका उडालेला आहे की शत्रू आलाय. कुणीतरी जाऊन शंभूराजांना जागा केलं आणि सांगितलं शत्रू आलाय, तुम्ही क्षणभर देखील थांबू नका, इथून निघा. पण तो वॉरलाईक प्रिन्स आहे. गोनी दांडेकर एका ठिकाणी म्हणतात की शिवाजी महाराज म्हणजे काय, तर गनिमी कावा निपुण असलेला सह्याद्री पुत्र म्हणजे शिवाजी राजा. आणि शंभू राजा म्हणजे काय, तर जोहारच्या आगीमध्ये उडी घेणारा रजपूत, जोहारच्या आगीत उडी घेणारा रजपूत म्हणजे शंभू राजा आहे. आणि आता त्या आगीत उडी घ्यायला शंभूराजे तयार होतात. एका हाती तलवार असते, एका हाती ढाल असते, डोक्यावर मंदिर बांधलेला असतो. आणि हा वॉरलाईक प्रिन्स निधड्या छातीनं संगमेश्वरात, त्याला माहिती आपल्याकडे सैन्यबळ कमी आहे तरी शत्रूवर तुटून पडण्यासाठी येतोय. मलोजी बाबा जे सेनापती आहेत ते मगापासून शंभूराजांना शोधतायत. शंभूराजे दिसल्यानंतर मलोजी बाबांचा घोडा तिथपर्यंत येतोय आणि मलोजी बाबा शंभूराजांना सांगतायत राज भांगा काढा धनी, नावडी गाठा, नावडीत होडकं तयार आहे, होडक्यात पासून रायगड जवळ करा, जीवाची बाजी लावतो आम्ही. तेव्हा शंभूराजे म्हणतात या समयी तुम्हाला एकट्याला ठेवून आम्हाला जाणं शोभत नाही, जे काही होईल ते रणांगणात. तेव्हा मलोजी बाबा म्हणतात आठवा, घोडखिंड आठवा, बाजी प्रभू आठवा, 300 बांदल आठवा, लाख मेलं तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगायला हवं. तुमचं जगणं महत्वाचं आहे. राजे निघा, संताजी बहिर्जी राजांना भांगा द्या, नावडीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या सेनापतीची आहे. हे राज्य शिवाजी राजांचे हिंदवी स्वराज्य आहे आणि हिंदवी स्वराज्याचा सेनापती तुम्हाला आदेश देतोय की तुम्हाला नावडी गाठायचंय. शंभूराजांना यापुढे काही बोलता येईना. शिवरायांच्या सैन्याच्या सेनापतीचा आदेश राजाला सुद्धा युद्धभूमीत मानावा लागतो, कारण सेनापती युद्धभूमीत मोठा असतो. तो आदेश मानून संताजी बहिर्जी शंभूराजांना भांगा देतात नावडीपर्यंत. इकडे मुकर्रबला कळलंय हेच म्हातारा आहे की जे म्हातारा आपल्याला शंभूराजापर्यंत पोहोचू देत नाही. त्यानं आदेश दिलाय बुड्ढे को घेर डालो असं म्हटल्यानंतर सगळे जण मलोजी बाबांच्या भोवती गुळाला मुंगळे लागावेत त्या पद्धतीने सगळे जण मलोजी बाबांच्या इथे येतात. तलवारीवर तलवारी आदळल्या जातात, ढालीवर ढाली आदळतात. मराठ्यांची एक तुकडी गारद झालेली आहे आणि इतका गिलका मारलेला आहे की मलोजी बाबांच्या अंगावर जखम करायला एकही जागा रिकामी नसते. आणि शेवटी एक घाव वरवी लागतो आणि मलोजी बाबा धारात तीर्थी पडलेले आहेत. तोपर्यंत मराठ्यांची असलेली तुटकी मुटकी फौज ही सगळी नेस्तनाबूत झाली आहे. आणि तिकडे संताजी बहिर्जी खंडोबल्लाळ शंभूराजे कवी कलश असे 5च जण नावडीच्या दिशेनं चालले. नावडी असं टप्प्यात आल्यावर शंभूराजे संताजींना म्हणतात संताजी बहिर्जी खंडोबल्लाळ आपण 2 भाग करू, तुम्ही तिघे चिपळूण गाठा, तिथे आपली फौज आहे तिला सावध करा आणि जमलं तर रायगडाला सावध करा. संताजी म्हणतात तुम्हा दोघांना सोडून कसं जायचं. आता म्हणे नावडी जवळच आहे, होडी तयार आहे, आम्ही रायगड गाठतो, म्हणजे दोघं 2 वेगवेगळ्या मार्गाने जाऊ, कुणीतरी रायगडापर्यंत पोहोचेल, रायगड सावध होईल. संताजी बहिर्जींना ऐकावं लागतं. ते एका बाजूने जातात. कवी कलश आणि शंभूराजे नावडी बंदरात येतात. आता होडीत पाय ठेवायचा तेवढ्यात आजूबाजूला बघताय तर अख्खं नावडी बंदर गनिमानं यरगाटलेलं आहे. संगमेश्वरातून सही सलामत बाहेर पडण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्या. शंभूराजांना कळून चुकलंय आता या वॉरलाईक प्रिन्सच्या हाती लढणं आणि लढणंच आहे. हे दोघेही लढाईला सुरुवात करतात. कवी कलशांचा बाण लागतो, कवी कलश खाली कोसळतात. शंभूराजे घोड्यावरनं खाली येतात, कवी कलशांचा बाण काढायला जातात. कवी कलश म्हणतात राजन आप फौरन निकल जाइए. तेव्हा शंभूराजे म्हणतात हा मैत्रीचा सर्ग शेवटी सुद्धा असाच पुरा करू. आणि आता जमिनीवरच्या लढाईला सुरुवात झालेली आहे. हे दोघच जण आहेत. कवी कलशांना जेरबंद केलं जातं. शंभूराजे काही जेरबंद होण्याच्या अवस्थेला येत नाहीत. शेवटी मुकर्रब इखलास खान काय करतो, 10 जणांना शंभूराजांच्या अंगावर सोडतो आणि बाकी सगळ्यांना असं भाले घेऊन गोलाकार पद्धतीनं उभं राहायला सांगतो. 10तले 9 जण आडवे केले जातात. 10वा आडवा केल्यावर शंभूराजांची भवानी तलवार वरती उपसलेली आहे की आता कोण पुढचा.
तोपर्यंत भाले सभोवती गोलाकार पद्धतीनं आले. उपसलेली तलवार अशीच वरती राहते, कारण भाल्यांचं अंतर जास्त असतं, ती कुणावर टाकायची. इखलास खानला कळतंय की शिकार ताब्यात आली, म्हणून तो मोठ्या आयटीत येतोय आणि आयटीत येऊन म्हणतोय की हत्यार छोड दो काफर. असं म्हटल्यानंतर शंभूराजे अशा काही पद्धतीने त्याच्याकडे बघतात की तो 2 पावलं परत मागे येतो, कारण त्याला माहिती असतं की आताही शंभूराजांच्या हाती तलवार आहे. ती तलवार जर नेम धरून मानेवर पडली तर इखलास तिथंच खलास. तेवढ्यात इखलासचे पिता मुकर्रब खान येतोय. तेव्हा इखलास वडिलांना सांगतोय काफर मगरूर लगता है. तेव्हा मुकर्रब म्हणतोय बेटा सब्र से काम लो. सुरमा आदमी शौक से हथियार नहीं छोड़ता. आणि आपल्या सैन्याला सांगतोय दस्त कर डालो, हाथों में रस्से डाल दो, बाद में हथियार छीन लो. आणि तसंच केलं जातं आणि अगदी थोड्याच कालावधीत कवी कलश आणि शंभूराजांना दस्त केलेल्या अवस्थेत मुकर्रबच्या समोर आणलं जातं. शंभूराजांना त्याही अवस्थेत आपल्या सेनापतींची आठवण आहे. शंभूराजे म्हणतात आम्ही आमच्या सेनापतींना बघू इच्छितो. मुकर्रबला काही मराठी बोली कळेना. शंभूराजांच्या लक्षात येतं. शंभूराजे म्हणतात जंग है ये, राजा है हम, देखना चाहते हैं हमारे कुर्बान हुए सालार को. मुकर्रब म्हणतो शौक से असं म्हणून तो परवानगी देतोय. शंभूराजे जखडलेल्या अवस्थेत बांधलेल्या अवस्थेत येत आहेत. हात असे बांधलेले आहेत. मलोजी बाबा जिथे धारातीर्थी पडलेले आहेत तिथे त्यांच्या छातीजवळ येतात, गुडघ्यावर बसतात, बांधलेल्या हातच छातीजवळ नेतात आणि पुन्हा ते कपाळीच्या शिवगंधाला टेकवतात. राजाने सेनापतीला केलेला हा आगळा वेगळा मुजरा असतो. मनातली वाक्य असतात शंभूराजांच्या, तुम्ही आणि आम्ही, तुम्ही सेनापती नाहीत आणि आम्ही राजे नाहीत. तुम्ही आणि आम्ही आबासाहेबांच्या सिंहासनाचे पाईक आहोत, सिंहासनाचे आणि स्वराज्याचे सेवक आहोत. एका सेवकाच्या निष्ठेला दुसऱ्या सेवकानं केलेला तो मुजरा असतो. आता मुकर्रब थांबतोय कसं? त्याच्या हातात तो पोलीस सापडले. तो जसा आला तसंच यांना घोड्याच्या पाठीवर तिथं टाकून पुन्हा त्याच वेगानं निघतोय. आता मात्र शंभूराजांच्या डोळ्यात जसजसा सह्याद्री दूर जातोय तसतसं त्यांच्या डोळ्यात आसव आहे. कशासाठी? मृत्यू जवळ येईल म्हणून नाही, तर जो हा माझा काटेरी करवंदी देश आहे, राकट कणखर देश आहे. शिवरायांच्या सोबतीनं इथल्या कड्या कपारी पाहिलेल्या आहेत, इथं कोसळणारा पाऊस पाहिला, इथला धबधबा पाहिला, इथली वनराई पाहिलंय, इथली शिखरं पाहिलेली आहेत. आता जे ज्या डोळ्यात इतकं डोळे भरून पाहिलं, कुठेतरी पुण्याई होती म्हणून या महाराष्ट्रात जन्माला आलो, सह्याद्रीत जन्माला आलो, हे सह्याद्री पाहिला. आता हा पुन्हा त्या डोळ्यांनी पाहता येईल की येणार नाही, म्हणून त्याच्या डोळ्यात आसव आहे. आणि सह्याद्री ची भावना काय असेल? तो मनातून आक्रंदत असेल, तो सांगत असेल की राजा मला माफ कर. आज कोणती वेळ आली आहे की माझ्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या पुत्राला अटक केली जाते, कैद केली जाते आणि तेही सह्याद्रीच्या पायथ्याशी. राजा मला माफ कर, तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास की सह्याद्रीमध्ये मला कोणी कैद करू शकत नाही, पण मला माफ याच्यासाठी कर, माझी काही चुकी नाही रे. आपलेच कोणीतरी फितूर झाले, नाहीतर त्या मुकर्रबला काय तो दिवऱ्याचा घाट माहित, त्याला काय सह्याद्रीच्या वाटा माहित. अरे मलिकुद्दुजाची काय अवस्था मी केली होती, मला माफ कर. अरे मला किती आनंद व्हायचा रे जेव्हा या गडकोट किल्ल्यांवर घोषणा व्हायच्या की क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय, राजा शंभू छत्रपती की जय. तेव्हा तुला काय सांगू, या घोषणा ऐकल्यानंतर माझं अंगात रोमांच आणि रोमांच जागृत व्हायचा. आणि आज कोणती वेळ आली आहे की त्याच घोषणा मिरल्यात आणि त्याच सह्याद्रीच्या पायथ्याशी माझ्या राजाला पीड केली जाते. पुढची पिढी मला माफ करणार नाही, पण त्या पिढीला सांगितलं पाहिजे की माझी चुकी नाही रे, कुणीतरी फितूर झालाय म्हणूनच राजा सापडलेला आहे. असा सह्याद्री आक्रंदतोय. मुकर्रब हा छापा पडलाय साधारण 4 फेब्रुवारीला आणि 4 फेब्रुवारी पासून त्या संगमेश्वरापासून पुढे वरती कराड औरंगजेबाचे आदेश आहेत. कोल्हापूरची फौज जी काही फौज आहे ती फौज मुकर्रबला येऊन मिळायचं आहे. आणि मग बारामती, अकलूज, वडूज असं करत करत 14 फेब्रुवारीला बहादूरगड जे श्रीगोंद्याजवळ आहे, 14 फेब्रुवारीला शंभूराजांना बहादूरगडावर आणलंय. 15 फेब्रुवारीला औरंगजेबाच्या समोर हजर केलंय. औरंगजेबाला संशय आहे की जो संभा मला इतकी वर्ष भेटला नाही तो माझ्या मुकर्रबला भेटेल कसं ओळखायचं.
युद्ध कैदी समोर उभे आहेत, संभाजीराजे आणि कवी कलश. औरंगजेबाची पारखी नजर आहे. औरंगजेब एकदा बघतोय, शंभूराजे असे ताठ खडे आहेत, असा हात ठेवलाय, ताठ खडे आहेत, नजरेला नजर मिळवलेली आहे. आणि त्या नजरेकडे बघितल्यानंतर औरंगजेब ओळखतोय. शेवटची भेट कधी होती माहितीये? अगोदरची 1666. शंभूराजे 9 वर्षाचे होते. आता त्यांचं वय आहे 32 वर्ष. म्हणजे याचा अर्थ मधली 23 वर्ष केली. तेव्हा ते बाल होते, आता 32 वर्षाचे आहे. पण तरी सुद्धा औरंगजेबानं ओळखलंय, कारण ती नजर, त्या नजरेत तेज आहे. औरंगजेबाला ती वाक्य आठवली आहेत, राजपुत्र आहे मी, राजाचा पुत्र आहे, बरोबरीच्या माणसांबरोबर युद्ध खेळतो, कोणा ऐर्या गैर्या बरोबर नाही. औरंगजेबाला कळलंय शंभू राजाच आहे. आता त्याला लक्षात आलंय मराठी मुलूक ताब्यात येणार. तो त्याच्या सिंहासनावर न उठलाय, असं गुडघे टेकून बसलाय आणि त्याच्या अल्लाची प्रार्थना करतोय. बघा प्रसंग कसा आहे. हिंदुस्थानचा बादशाह, समोर युद्ध कैदी आहे, आमचे शंभूराजे ताठ खडे आहेत आणि औरंगजेब गुडघे टेकून बसलेला आहे. अहो ते आदिलशाह आणि कुतुबशाहला पकडलं ना, तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी घडाघडा लोळले होते. आणि आमचा शंभूराजा ताठ खडा आणि हिंदुस्थानचा बादशाह गुडघे टेकून बसलाय. हा प्रसंग बघून शंभूराजे कवी कलशांना म्हणतात, काही कवच सुचतंय का तुम्हाला? तेव्हा कवी कलश कवन करतायत, यावत रावण की सभा में शंभू बंद्यो बजरंग लहू लसत सिंदूर संग खूब खेल्यो रणरंग जो रवि छवि लखन ही खद्योत होत बदरंग तू तप तेज निहार के तखत के जो अवरंग. याचा मराठी अर्थ असा आहे की रावणाच्या सभेमध्ये हनुमानाला जसं बांधून उभं केलेलं असतं आणि त्याच्या शरीरावर जसा शेंदूर शोभून दिसत असतो, तसं या रावणाच्या सभेत हनुमानासारखं तुम्हाला उभं केलंय. आणि युद्धामध्ये तलवारीनं खेळल्यामुळे अंगावर ज्या लाल रक्ताच्या जखमा झाल्या, त्या शेंदुराप्रमाणे तुम्हाला शोभून दिसतात. आणि सूर्याच्या तेजासमोर इतर सगळं फिके पडावं, तसं तुमच्या तेजासमोर औरंगजेब फिका पडला आणि त्याने त्याचं सिंहासन सोडून तो खाली आलेला. इखलास खान तेव्हा शंभूराजांना सांगतोय की बादशहाला ताजीम द्या. शंभूराजे ताठ खडे आहेत. औरंगजेबाला कळलंय हे पाणी काय आहे, काहीच घडलं नाही असं औरंगजेब समजून त्या दिवशीचा दरबार बरखास्त करतो 15 फेब्रुवारीचा. 17 फेब्रुवारीला रुहल्ला खानाला पुन्हा एकदा शंभूराजांकडे पाठवलंय काही प्रश्न घेऊन. काय प्रश्न? जड जवाहीर कुठे आहेत, कोडकोड फितूर आहे, गडकोट किल्ल्याच्या चाव्या देणार का, धर्म बदलणार का, अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना एकदाही होकारार्थी उत्तर जीव वाचवण्यासाठी शंभूराजांनी दिलेलं नाहीये. उलट इतक्या तीव्र शब्दात औरंगजेबाच्या विरोधी नापसंती दाखवली की रुहल्ला खानाला प्रश्न पडलाय की आपल्याला जी उत्तरं दिली ती औरंगजेबाला कमी तीव्र करून कशी सांगावी. तो येऊन सांगतोय. औरंगजेब चलाक आहे. औरंगजेबाला कळलंय काय घडलंय. औरंगजेब आदेश देतोय, संभाच्या डोळ्यामध्ये सळई फिरवून त्याला नवी दृष्टी द्या. पहिला प्रयोग त्याच्या कवीवर करा. त्याच दिवशी 17 फेब्रुवारीला पहिल्यांदा कवी कलशांचे डोळे उघडले जातात, त्यांची जीभ तोडली जाते. पहिला प्रयोग कवी कलशावर का? कारण शंभूराजांच्या समोर जेव्हा डोळे उघडले जातील, जीभ तोडली जाईल, तेव्हा ते दृश्य पाहून यांनी कुठंतरी नमावं आणि सांगितलेल्या मागण्या पूर्ण कराव्या. शंभूराजे नमत नाही. त्याच दिवशी त्यांचेही डोळे उघडले जातात, जीभ तोडली जाते आणि 17 फेब्रुवारी पासून जो प्रवास सुरू होतो तो वेदनादायी अत्याचाराचा. 3 मार्च अत्याचार चालूच असतो. 3 मार्चला बहादूरगडावरची छावणी उठते आणि वडू बुद्रुक आणि कोरेगावच्या परिसरात ती येऊन छावणी पसरते. कारण तेव्हा 7-7, 8-8 किलोमीटर इतक्या छावण्या असायच्या. पुन्हा दिवस उजाडतोय 11 मार्च. आदल्या दिवशीच त्यानं त्याच्या धर्माप्रमाणे आदेश काढलेले आहेत, कवी कलशांना मारलेलं आहे दुपारीच. आणि आता रात्री शंभूराजांना मारण्याचा आदेश आहे. फाल्गुनी अमावस्येची ती रात्र आहे, तो दिवस आहे. त्या दिवशी संध्याकाळी भीमामाई अशी शांतपणे वाहते. भीमेच्या काठावर शंभूराजांना एका लाकडी स्तंभावर अडकवण्यात आलेलं आहे. 4 जल्लादी हातात तलवार आणि वाघनख घेऊन फक्त औरंगजेबाच्या आदेशाची वाट बघताय. त्यांना दुपारीच मद्य पाजण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी काही कचराही करू नये म्हणून.
पण अजून आदेश काही येत नाही. आतापर्यंत ज्या ज्या कैद्यांना शिक्षा दिली जायची आदेश ताबडतोब यायचा, आता का येत नाही? औरंगजेब त्याच्या छावणीमध्ये चलबिचल अवस्थेत आहे. कारण त्याला माहिती आहे की अरे आपण इतका शंभूराजाचा छळ केला, पण हाती काय आलं? काहीच आलेलं नाहीये. आता मृत्यू जवळ आहे, आपण स्वतः जाऊ. मृत्यूच्या समोर असल्यानंतर भली भली माणसं नांगी टाकतात. त्याला विश्वास आहे की शंभूराजाही नांगी टाकेल, आपण त्याला माफ करू. एकदा त्याने जर आपलं सांगितल्यासारखं ऐकलं तर आपण त्याला माफ करू, जीवदान देईल, म्हणजे आपण जिंकू. तो जर मेला तर तो मरून सुद्धा जिंकेल. म्हणून औरंगजेब स्वतः आला. बघा, भीमामाई शांतपणे पाहते. तिकडे सूर्यास्त होतोय, रातकिड्यांचा आवाज येतोय, अंधार असा संचारच चाललेला आहे. आणि त्या अशा मंद उजेडामध्ये औरंगजेब माळ ओळत झप 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 पावलं टाकत भीमेच्या काठावर आलाय. तुम्हाला सांगतो, भीमामाईने त्याला पाहिलंय. भीमामाई मनातल्या मनात म्हणते, आज जर मी निसर्गाच्या बंधनामध्ये नसते तर उसळी घेऊन औरंगजेब तुला जलसमाधी दिली असती. तो औरंगजेब शंभूराजांच्या तिथे येतोय आणि त्यांना पुन्हा तेच प्रश्न करतोय. शंभूराजांची जीभ तोडली गेली आहे, डोळे नाहीयेत, पण देह बोली आपली बोलत असते. ते जणू मनातून बोलत असतात, औरंगजेब काही केलं तरी तुला काहीच मिळणार नाही. आता मात्र औरंगजेब चिडलाय आणि म्हणतोय, हे सभा, तुम्ही कुठल्या मातीची माणसं बनलीत रे? तुझा इतका छळ केला तरी तू नमला नाहीस. आणि तिकडे तुझी बेगम रायगडावर आहे की माझ्या जुल्फिकार खानानं वेडा दिलाय, तिचं कुंकू धोक्यात आहे, पण तीही नमायला तयार नाही. अरे तुम्ही मराठी माणसं कोणत्या मातीची बनलायत रे? तेव्हा शंभूराजे आतून उत्तर देतात, अतृप्त देहबोलीने त्याला उत्तर देतात. जीभ तर नाहीये, पण त्यांच्या आतून आवाजानं उत्तर देतात की अरे औरंगजेब, तुला काय कळणार ही माती? तुला काय कळणार या मातीचा इतिहास? अरे तू सख्या बापाला विष पाजलंस, सख्या भावांचा खून पाडलास, 37 नातलगांच्या रक्तानं तुझं सिंहासन सजलेलं आहे. आणि आमचं शिवरायांचं सिंहासन यशाजी, तानाजी, नेताजी, बाजी, रामजी, बाजी प्रभू यांसारख्या नररत्नांच्या त्यागातून आणि त्यांच्या रक्तावर उभं राहिलेलं स्वराज्य आहे. अरे हवं तर तुझ्या मुकर्रब खानाला विचार, आमचे मलोजी घोरपडे कसे लढले, कशा पद्धतीने लढले. अरे तुझा जन्म जाईल पण ही माती तुझ्या ताब्यात येणार नाही. जा, तुझं आयुष्य जाईल पण मी जरी गेलो तरी या मातीतून अनेक वीर उभे राहतील आणि तुला मराठी मुलुक जिंकू देणार नाहीत. आता मात्र औरंगजेब चेतावलेला आहे. त्यांनी जल्लादींना आदेश दिलेला आहे. जल्लादींनी पाठीमागून वाघनख काढलेली आहेत. शंभूराजांच्या पाठीच्या मणक्यामध्ये 2 जल्लादींनी वाघनख रोवली आहेत. पुढच्या 2 जल्लादींनी छातीच्या पिंजऱ्यात रोवलीत आणि झाडाची साल सोलावी तसं त्यांचं शरीर सोलले. मस्तक धडापासून वेगळं केलंय, शरीराचे तुकडे तुकडे केले. पण एवढं सगळं होत असताना पण वेदनेचा एकही हुंकार नाही हो. तो माणूस जर मदिराक्षी आणि मदिरेच्या नादी लागला असता तर शेवटचा दिन असा गोड झाला असता का? अहो, नखशिकांत आणि 7 शतक सारखे बुधभूषणम असे आध्यात्मिक ग्रंथ, शेवटचा 7 शतक ग्रंथ तर आध्यात्मिक आहे. 7 शतक सारखा आध्यात्मिक ग्रंथ त्यांनी लिहिलाय. आध्यात्मिक जाण त्यांना, संस्कृतचे ते जाणकार आहेत. आणि ज्या वेळेस त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जातात त्या क्षणाला वेदनेचा एकही ओंकार नाही. याचं कारणही आम्हाला अध्यात्मात मिळतं. जेव्हा शरीराचे तुकडे तुकडे केले जात असतील तेव्हा आमच्या शंभूराजांच्या समोर श्रीकृष्णाची भगवद्गीता आठवत असेल, त्यांना आठवत असतील ते बोल, नैनम छिद्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः. आत्म्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वायू शुष्क करू शकत नाही, कारण आत्मा अमर आहे. औरंगजेब, तू माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करशील पण तुला माझ्या आत्म्यावर विजय मिळवता येणार नाही, कारण हा आत्मा अमर आहे. हे सगळं आतमध्ये भिनलेलं आहे, म्हणूनच त्या वेदनेचा सूर उमटलेला नाहीये. ते मस्तक जे खाली पडलेलं आहे, आता ते सैनिक भाल्याच्या त्या टोकावर ते मस्तक रोवलंय आणि मोगली सैनिकांचा जुलूस चाललाय. संस्कृतीतला फरक बघा कसा आहे. आमच्या शिवरायांनी अफजल खानाचं मस्तक राजगडाच्या कोनाड्यात आदरानं ठेवलं. जिथं अफजल खान सारखा सरदार पडला तिथेही त्याची कबर उभी केलेली आहे. हे शिवरायांचा आदर आहे. औरंगजेब काय करतोय, काय होतं शेवटच्या क्षणाला माहितीये. त्या मस्तकातनं एक रक्ताचा थेंब आणि हे सगळं चाललेलं जे मस्तकाची विटंबना आहे ती भीमामाई पाहते. इंद्रायणी जणू मुसुमुसू रडायला लागलीये. इंद्रायणी, भीमा आणि भामा या तिघी बहिणी एकमेकीला जणू मिठी मारून शिवपुत्राची ही अवस्था त्यांना पाहवत नाही. आणि त्यातच मस्तक फिरवलं जात असताना शंभूराजांच्या मस्तकातनं रक्ताचा एक थेंब त्या भीमेच्या पात्रात पडलाय. आणि आता मात्र भीमा पवित्र झाले, कारण तो रक्ताचा थेंब नसतो,
अवतार देण्याचा पवित्र थेंब असतो, तेजाचा थेंब असतो. आता त्या भीमाबाईच्या पाण्याला इतकं पुण्य प्राप्त झालंय, इतकं तेज प्राप्त झालंय की आता ते पाणी साध्या साध्या चिमण्यांच्या ओठी लागलं तरी त्या चिमण्यांना गरुडांचे पंख फुटणार आहेत. ते पाणी साध्या काटेरी झुडपाला लागलं तर त्या काटेरी झुडपांचे त्रिशूल होणार आहेत. ते पाणी माणसाच्या जिभेला लागलं तर माणसाच्या अंगी 10 हत्तींचं बळ येणार आहे. आणि आता इतका मुलूक झुंजायला लागला आहे. औरंगजेबानं शंभूराजांचे डोळे उघडले पण तो मराठ्यांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणं बंद करू शकला नाही. त्यानं शंभूराजांचे बाहू तोडले पण त्यानं मराठ्यांचं बाहुबल कमी झालं नाही. औरंगजेबानं शंभूराजांचे पाय तोडले पण मराठ्यांची आदेकूच तो थांबवू शकला. औरंगजेबानं शंभूराजांचं मस्तक तोडलं पण हिंदवी स्वराज्याचा मुकुट तो छेदू शकला नाही. आणि काय झालं माहितीये, शंभूराजांच्या बलिदानानं महाराष्ट्राला बलिदान दिलं हो. औरंगजेबाला वाटलं होतं की आता मुलूक शांत होईल, राजाला इतक्या क्रूर पद्धतीनं मारल्यानंतर त्या मातीतनं आता एकही तलवार उठणार नाही, काही दिवस वातावरण शांत होतं. पण एखाद्या मधाच्या पोहड्याला दगड मारल्यानंतर ते घोंगावत कसं यावं तसं मराठी मुलूक पेटून उठलाय. राजा नाही, राज्य नाही, खजिना नाही, तरी हे मराठे लढायला लागले आणि इतके लढले की शेवटी 20 फेब्रुवारी 1707 ला औरंगजेबाची कबर याच मराठी मातीत खणावी लागते. पण त्याला मराठ्यांचं राज्य जिंकता येत नाही. याची 2च कारणं, एक म्हणजे शिवाजीराजांची प्रेरणा आणि दुसरं म्हणजे शंभूराजांचं अवतार. मंडळी, या सगळ्या चरित्रात 3च गोष्टी आपल्याला शिकायच्या. अगदी थोडक्यात 2 ते 5 मिनिटात सांगतो आणि मी थांबणार आहे. एक पहिली गोष्ट, शंभूराजांना औरंगजेबानं पकडलंय का? नाही, आमच्याच फितुरीनं पकडलं. एक विनोदानं उदाहरण सांगितलं जातं बघा. वेगवेगळ्या राज्यातले खेकडे ठेवलेले असतात. महाराष्ट्रातल्या खेकड्यांच्या बरणीला झाकण नसतं. कुणीतरी म्हणतं झाकण का नाही? उत्तर मिळतं झाकणाची गरज नाही. एक खेकडा चढला की दुसरा त्याचा पाय खेचायला तयारच असतो. आम्ही आपापसात एकमेकांचे पाय ओढत असतो. आम्हाला कुणी पहिला आला त्याचं कौतुक करतो, तो बाहेरचा असेल तर. पण आमच्या शेजारच्या घरातली मुलगी जर पहिली आली तर आमच्या पोटात गोळा उठायला. त्यामुळे आम्ही हे लक्षात ठेवणार आहोत. पुढच्याचं एक वेळा मी चांगलं नाही केलं तर चालेल, त्याच्या वाटेत गुलाबाची फुलं नाही पसरली तर चालतील, पण निदान आम्ही त्याच्या वाटेत काटे तरी पेरणार नाही. एवढी तरी एक गोष्ट आम्ही शंभूराजांच्या चरित्रात घेणार आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या वक्तृत्व स्पर्धेत सावजी काका नेहमी सांगायचो की भारताचा नकाशा असतो. गुरुजी एकदा त्याचे तुकडे करून मुलांना जोडायला देतात. कुणाला जोडता येत नाही. एक साधारण बुद्धिमत्तेचा मुलगा, चित्रकलेत चांगला असलेला, थोडाफार इकडे तिकडे, भूगोल काही फार चांगला नसतो, पण तो येतो आणि भारताचा नकाशा जोडतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. गुरुजी विचारतात कसा जोडला नकाशा, भूगोलाचं ज्ञान कसं तुला? आणि भूगोलाचं काही ज्ञान नाही. तुम्ही नकाशाचे तुकडे तुकडे केले, त्या नकाशाच्या चित्राच्या पाठीमागे माणूस होता, माणसाचं चित्र होतं. तुम्ही तुकडे केल्यावर पाय बाजूला झाला होता, हात बाजूला झाला होता. मी फक्त पायाच्या ठिकाणी पाय ठेवला, हाताच्या ठिकाणी हात ठेवला, डोक्याच्या ठिकाणी डोकं ठेवलं. मी पाठीमागचा माणूस जोडला, इकडा देश आपोआप जोडला गेला. मला असं म्हणायचं, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही 2 नावं. शिवाजी नाव उलट केलं तर जीवाशी असं होतं. आमच्या जीवाशी नाव आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही 2 नावं समाज तोडण्यासाठी नाही तर समाज जोडण्यासाठीच आम्ही वापरणार आहोत. हे आमच्या तरुण पिढीने लक्षात ठेवलं पाहिजे. हे माझं दुसरं सांगणं. आणि तिसरं सांगणं, आम्ही नोकरी करतो, आम्ही व्यवसाय करतो, आमच्या ठिकाणी आमचे बॉस असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, पण आयुष्यात नोकरी करताना, व्यवसाय करताना आमच्या आत्मसन्मानाला जर कधी ठेच लागेल असा प्रसंग निर्माण झाला ना, तर डोळ्यासमोर फक्त 2च प्रसंग धरायचे समोर. 12 मे 1666 शिवराय औरंगजेबाच्या दरबारात आहेत. मुलखापासून 500 कोस दूर आहेत. तिथे अपमान झालाय. हिंदुस्थानचा बादशाह समोर आहे, तरी सुद्धा तो अपमान सहन केला नाही. मृत्यू आला तरी चालेल, पण तो अपमान आणि आत्मसन्मानाची ठेच सहन करणार नाही. हा एक प्रसंग. आणि दुसरा प्रसंग,
शंभूराजांना युद्ध कैदी म्हणून औरंगजेबाच्या समोर उभं केलंय. एकलाच खान सांगतोय ताजीम द्या, पण शंभूराजे ताजीम देत नाहीयेत. हा दुसरा प्रसंग. हे दोन्ही प्रसंग आम्हाला सांगतात की साक्षात मृत्यू आला तरी चालेल, पण आम्ही आमच्या आत्मसन्मानाला ठेच लागू देणार नाही. कारण आत्मसन्मान जमिनीत मिळवणं, मातीत मिळवणं म्हणजे स्वतःचा एक प्रकारे मृत्यूच आहे. तीनही गोष्टी लक्षात ठेवा. आपण इथं मला बोलावलं